नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजचा आपला टॉपिक महत्त्वाचा आहे लसावी आणि मसावी। ओके, आता मी तुम्हाला हे तर सांगणार नाही आहे लसावी म्हणजे लघुत्तम सामारक विभाजक तुम्हाला याचं काही घेणं देणं पण नाही। ते 4थी 7वी पर्यंत ठीक होतं। मसावी म्हणजे काय महत्तम साधारण विभाज्य की विभाजक हे काही महत्त्वाचं नाही। बघा, टू द पॉईंट चाललो आहे आपण। आता मुद्दा पहिला आहे, सर लसावी काढतात कसा, सर मसावी काढतात कसा। लसावीचं गणित हे आहे, हे परीक्षेत आम्हाला ओळखायला येऊ द्या। मसावीचं गणित हे असं असतं, हे असं ओळखायचं असतं। ह्या गोष्टी जर कळायच्या असतील तरच हे आजचं लेक्चर महत्त्वाचं आहे। सगळे पीवायक्यू घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। पीवायक्यू ह्यासाठी आपण घेतले आहेत की तुम्हाला समजून येईल ज्या प्रकारे सरांनी आज गणितं घेतलेली आहेत, ही गणितं माझ्या कोणत्याही एक्झामला किती मॅटर करतात। आणि बघा, मी तुम्हाला 5-6 टाईपची गणित दाखवणार आहे जी पेपरला विचारतात रेग्युलर। पण एकाच गणितात तुम्हाला सगळं समजावून सांगतो, फक्त नीट बघायचं जे सांगतोय ते। आणि ह्या टॉपिकचा उपयोग उद्या नळ टाकी आणि कामकाजला होणार आहे, हे तुम्ही विसरू नका। गुणोत्तर प्रमाणामध्ये पण उपयोग होणार आहे। बघा आता, तर मी इथं 2 संख्या लिहितो, 12 एके 12, 12 दूने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंची 60, 12 संग 72, 12 अठी 96। ह्या ठिकाणी मी एक संख्या लिहितो 18, 18 एके 18, 18 दूने 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72, 18 पाची 90, 18 संग 88। ठीक आहे, ह्या मी 2 संख्या लिहिल्या। परंतु आता काय झालेलं आहे, 36 ही संख्या मी बघितली तर ह्या दोघींच्या पाड्यामध्ये आलेली मला दिसली। 72 ही संख्या मी बघितली तर ह्या दोघांच्या पाड्यामध्ये मला दिसली। म्हणजे 12 व 18च्या पिल्लं जर कोण असतील किंवा 12 व 18च्या पाड्यात जर संख्या कोण असतील तर त्या संख्या आहे 36, उद्या 72 असेल, परवा अँड सो ऑन। त्यातली 36 अशी संख्या आहे, ही लहानात लहान संख्या आहे। कशी आहे? लहानात लहान संख्या। थोडासा आवाज बसलेला आहे लेक्चरमुळं, थोडं जरा हे करा। 36 आणि 72 पैकी लहानात लहान संख्या 36 आहे। हिचा अर्थ असा होतो 12 व 18नं भाग जाणारी लहानात लहान संख्या 36, त्यानंतर 72। म्हणजे दिलेल्या 2, 3, 4 संख्यांनी भाग जाणाऱ्या संख्या शोधा। आय रिपीट, दिलेल्या 2, 3, 4 संख्यांनी भाग जाणाऱ्या संख्या शोधा। त्यातली लहान संख्या ही तुमचा काय असते? लसावी असते। सिंपल। ओके, थांबा आता। मग सर तुम्ही असं म्हणता 12 आणि 18चा लसावी किती आला होता? लसावी इथं 36। किती आला लसावी? 36। सर गणिती पद्धतीने कसं काढायचं? तर आम्ही शाळेत शिकलेली ही पद्धत आहे। तर बे के बे, बेसंग 12, बे 9 18। ओके, पुढे 3 दुने 6, 3 त्रिक 9, परत बे के बे 3 चा 3, 3 एके 3, 3 एके 3। मग ह्या सगळ्यांचा गुणाकार मी केला। बे त्रिक 6, 6 दुने 12, 12 त्रिक 36, हा माझा लसावी। डन। सर लसावी मी पाड्यासारखा काढू का? काढणार, पण संख्या 29, 30 पर्यंत असतील तर तुझे पाडेपाठ पाहिजे 19 एके 29, 29 58, 29 87। जर पाडेपाठ नसतील तर कशाला तू करशील? बरोबर आहे न? पेक्षा ही पद्धत तू वापरू शकतोस। ही पद्धत वापरायची कशी? जे गणित मी आता लिहितोय, जे गणित मी तुम्हाला सोडून दाखवतोय, हे गणित तुम्ही 3दा करा। मग तुम्हाला कळेल हे केलेलं काय। बघा नीट, हळूहळू व्हिडिओ बघायचा, परत व्हिडिओ बघायचा। एक गणित 3-4दा बघा, तुम्हाला समजून येईल की हे मसावी लसावीचे गणित सोडवतात कसं। बघा आता गणित मी तेच फिरवणार आहे, 12 18। ओके, रेषा कशा मारल्या बघ। सर इथं तुम्ही अंक काय घेणार? इथं मी अंक घेणार 2, 3, 5, 7। सर का? कारण काय? सर तुम्ही 4 घेतलेलं नाही याच्यामध्ये। काय घेतलेलं नाही सर? 4। अरे 4 ही सम संख्या आहे, संयुक्त संख्या आहे। मग इथं ज्या संख्या घ्यायच्या असतात त्या कोणत्या संख्या घ्यायच्या असतात? मूळ संख्याच घ्यायच्या असतात। म्हणून इथं 2, 3, 5, 7 वापरायचे असतात। ओके, हे तुझं फिक्स झालं। सर मी 2 घेतो, घेतला। बेसंग 12, बे 9 18,
ह्या दोनला मी गोल करतोय, गोल. कारण मला हा स्पेशल वाटतो. कारण बघ, हा 2 12च्या साठी पण आहे, 18 साठी पण आहे. ओके. आता रेष मारल्याच्या नंतर 3 दुने 6, 3 त्रिक 9. सर मी 3ला पण गोल करतो. ह्या 3नी 6ला पण गेला भाग, 9ला पण गेला भाग. याचा तर 3ला पण गोल झाला. सर मी आता इथं 2 लिहितो. 2नी 2 के 2, 3 2च्या पाठी 3 नाहीत. सर मी ह्याला गोल करू का? अरे तुला गोल करायचा अधिकार नाही. कारण गोल तेव्हाच करायचा जेव्हा दोघांनाही भाग जातोय. परत घेतला मी 3. सर 1 3 नाही करू शकत गोल तू. मग ज्यांना मी गोल केला ते सामायिक अवयव निघाले. काय निघाले? सामायिक. आणि सामायिक अवयवाला हायेस्ट कॉमन फॅक्टर मसावी म्हटले जाते. काय म्हटले जाते? मसावी. मग 12 आणि 36 18 यांचा मसावी जर तुला विचारला तर तू मसावी काय सांगायचा? मसावी 6. लसावी काय सांगायचा? लसावी 36. अहो सर पण हे काढायचं कसं? बघ आता 12ची जर तू फोड केलीस तर 2 दुने 4 किंवा 4 दुने 8 किंवा 4 त्रिक 12 असं म्हणूया आपण. परत 18ची फोड केलीस तर 2 त्रिक 6 त्रिक 6. सर मला कॉमन कोण दिसतोय? सर मला कॉमन 3 3 दिसत आहेत. एक काम कर, बाजूला घे 3. सर मला कॉमन 2 दिसत आहेत. एक काम कर, बाजूला घे 2. अहो 2 त्रिक 6 हा काय झाला? मसावी. ह्या दोघांच्या अवयवातील सामायिक अवयव म्हणजे आमचा मसावी. क्लिअर आहे? सर मला असं म्हणायचंय, हा मसावी 6, हा लसावी 36. ह्या दोघांचा जर मी गुणाकार केला तर मला काय मिळेल? 6 6 36 6 हातचाले 3 सायत्रिक 18 ने 3 216 मिळेल. सर 12 96 हातचाले 9 12 1 12 9 21. सर इथं पण 216, इथं पण 216. सर ही भानगड काय आहे? भानगड अशी आहे, 6 तुझा मसावी, लसावी तुझा 36. याचा अर्थ मसावी गुणिले लसावी हा नेहमी सारखाच असतो. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. म्हणजे मी असं शोधलं 12 व 18 या दोन संख्यांचा मसावी निघाला 6, लसावी निघाला 36. उद्या ह्या दोघांचा गुणाकार केला तर तो काहीतरी आला होता बघा, 200 किती वसर आला होता? 212 का? 216. किती आला गुणाकार? 216. दॅट इज 12 आणि 18चा गुणाकार केला तो देखील किती आला? 216. याचा अर्थ ज्या वेळेस मसावी गुणिले लसावी केलं जातं हे कशाच्या इज इक्वल टू असतं? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्येच्या बरोबर असतं. चला ह्या दोन गोष्टी मला क्लिअर झाल्या. ओके. सर मी असं म्हणतो गप बघा आता. सर तुम्ही संख्या 12 व 18 घेतल्यात. हो. सर याचा गुणोत्तर घेऊ का मी? घ्या ना गुणोत्तर. 3 चोक 12 3 संग 18 किंवा 6 दुने 12 सायत्रिक 18. 2 3 हे त्यांचं गुणोत्तर आहे. पण मी संख्या समजतो 2x आणि 3x किंवा मी गुणोत्तर समजतो 2 आणि 3. सर 12 आणि 18 मला माहीत नसतील. जर तुम्ही गुणोत्तर दिलं असेल, जर संख्या दिल्या असतील तर मी लसावी मसावी काढू शकतो का? काढू शकतोस. पण तुला लसावी मसावीची किमती पण देणं गरजेचं आहे. तुला पुढच्या गणितामध्ये मी दाखवेन की गुणोत्तरावरून आपल्याला गणित काढता येतं. मग 2 हे गुणोत्तर आपण 2x घेतलं, 3 हे गुणोत्तर 3x घेतलं. त्यातली पहिली संख्या आपण म्हटलं काय हो सर? 18. तर दुसरी किती? किंवा दुसरी किती होती आपली? 12 होती. तर अशा वेळेस 2x × 3x बरोबर 18 गुणिले 12. इट मीन्स बेत्रिक 6x². 18 गुणिले 12. व्हॅल्यू करायची x स्क्वेअरची. समोर राहिले 18, इकडे आले 12, छेदाला आले 6. 6 दुने 12, 18 दुने 36. कुणाचा वर्ग? 36. x चा वर्ग 36. सो x स्टँड्स फॉर 6. बेसंग पहिली संख्या 12, 3 संग दुसरी संख्या 18. म्हणजे सर आम्ही काय शोधलं? गुणोत्तरावरून संख्या शोधता येतात. 100% शोधता येतात. येस. ओके. हा बेसिक सगळ्यात छोटासा मुद्दा एका गणितात दाखवतो तुला. अजून बघूया आपण पुढं.
सर ह्या ठिकाणी तुम्ही मसावी सांगितलं आम्हाला 636. बघा मसावी आहे आणि लसावी आहे, बरोबर. मसावी आहे 6, लसावी आहे 36. किती आलं उत्तर? 6. बरोबर, किती आलं उत्तर? 6. सर 6ची असामायिक अवयव कोण? 6चे असामायिक अवयव किती सर? 2 आणि 3. 2 आणि 3 हे असामायिक अवयव. ज्या वेळेस ह्यांना मी ह्याच 6 गुणतो तेव्हा पहिली संख्या काय मला मिळते? 12. ह्याला परत 6 गुणतो तेव्हा दुसरी संख्या काय मला मिळते? 18. म्हणजे परत हे माझ्या मागणंच येतंय. लसावी मसावी टॉपिक जेवढा फिरवाल तेवढा फिरवतो. येतंय? मसावी लसावी दिल्या असता त्या 2 संख्या शोधायच्या असतील तर तरी पण तुम्ही शोधू शकता. आले का लक्षात? येस. सेकंड बघूया आपण, पुढे जाऊन एकदा गणित बघूया आपण. ठीक आहे सर, तुम्ही हे दाखवलं. आणखीन जरा मोठं गणित घ्या. मी घेतो ना भाऊ 35 घेतो, तुझ्यानंतर 10 घेतो आणि तुला काय हवंय 50 घेतो. चल घेतलं मी 50. सर आम्हाला ह्याचं करून दाखवा. हे बघ 5च्या पट्टीत आहेत. मी माझ्याकडे ऑप्शन आहे 2 3 5. मी 5 घेतो. 5 7 35, 5 2 10, 5 10 50. 5 ला गोल करू शकतो का? हो. बे के बे, बेच्या पट्ट्यात 7 नाहीत. बे के बे, बे पंचे 10. आता गोल करू शकतो का? हॅट नाही करू शकत. चल पुढं परत 5 7चे 7 है ना, 1 1. परत सर 7 घेऊ का? घे ना. 1 1 1 1 1. नाही घेत चाललं असतं. मग 5 हा काय झाला? मसावी. लसावी किती? 5 2 10, 10 5 50, 50 7 350. हा तुझा LCM लसावी झाला. सर आणखीन एक गणित दाखवा. तुला आणखीन एक गणित दाखवतो. 12 18 15 दाखवतो, करून दाखवतो पटकन. चलो सर दाखवा करून मला. बे के बे, बेसंग 12, बे 9 18, 15च्या पाड्यात नाही आहे. शांत बस, तुला गोल करायचा अधिकार नाही. चल परत 3 घे. 3 2 7, 3 3 9, 3 5 15. आत्ता मात्र मला गोल करायचा अधिकार आहे. 2 3 5 ह्या मूळ संख्या आल्या. तुझा हिशोब इथंच थांबव. बेत्रिक 6 7 पंचे 30, 30 3 90 दुने 180. हा तुझा काय आला रे? LCM आला. आणि मग तुझा मसावी किती आला सर? अहो सर आमचा मसावी किती आला? 3 आला. ह्या अशी गणितं सोडवायची असतात. तुम्हाला पुढे दाखवणार सोडून मी तुम्हाला. ठीक आहे. आता हे इथपर्यंत सगळं ओके आहे. आपण कंबाईन देतो, तलाठी कंबाईनमध्ये आलेली आहे किंवा इतर कोणत्या परीक्षा कंबाईनमध्ये आलेल्या आहेत. पण आता तुला काय करायचं बघ. तुला करताना एक गोष्ट लक्षात ठेवायचे, नुसतं तोंड वर करून लसावी मसावी काढून चालणार नाही. त्यांनी गणितात ज्या तुला क्रिया सांगितल्या त्या करायच्या. कधी वजा करायचं तर कधी अधिक करायचं, कधी कॉमन डिफरन्स वजा करायचा. हे तुला मी सांगतोय, ते नीट ऐकून घे. आता पुढं बघूया. गणित घेऊया. पहिल्या गणितामध्ये तुला सांगून देतो मी काय करायचं. या संख्यांचा लसावी काढा. काढतो की मी. किती अंक? मी काय म्हटलं 3 4 5 देऊ दे. मला सवय आहे 13. पुढं काय सर? 25 18 63 30 78. काय लोक म्हणतील अरे हे असं करायची गरज नाही. नसू दे ना, पण मी तुला शिकवतोय. ठीक आहे. चलो चला, आपण साधे, आपण गरीब लोक आहोत है ना. आपण जास्त मोठेपण नाही करायचा. काय करायचं? बे 13च्या पाड्यात नाही आहेत, 25च्या पाड्यात तर नाही आहेत. बे 9 18 63 येतच नाही. इथे 15 आणि इथं किती हो सर? 49 का 39 नाही का? चलो सर 2 ला गोल करू का? नाही रे बाबा, तुझ्याकडे अधिकार नाही तो. परत घे. बे 13च्या पाड्यात नाही आहेत. थांबा, बे कशा घेतो आता? 3 घे. 3 काय 13च्या पाड्यात येतच नाही आहे. 13 ही मूळ संख्या कशी येईल? पुढे काय आपला आता? 25 नाही आहेत. 3 3 9 ओके. 21 1 21 21 42 21 3 63 21 आले. 3 5 15 13 3 39 आले. ओके सर. चला सर 2 3 झालं. 5 घेऊ का? घे ना बाळा 5 5 5 घे. 13 तसेच ठेव. 5 5 25, 3 तसेच ठेव. 5 21 तसंच ठेव. 5 1 5 आणि 13 तसेच ठेव. परत रेश मार एकदा. सर काय घेऊ? 13 घे बाळा. चल 5 नंतर 13 येते ना तुझी. घे ना मग 13. 13 1 13, 13 1 13, 1 इथं 21 ठेव, इथं 3 ठेव, इथं 5 ठेव. सर अजून 21 आहे हो. बघ ना जातोय का? 3 घे. 3 1 3, 3 5 5, 3 1 3, 3 7 21, 1 1. 5 7 मूळ संख्या. हिशोब आवरून घे तुझा. चलो मग मला इथं काही संख्या
गोल करायला मिळाली नाही. यांचा मसावी किती निघाला? मसावी 1. आणि ज्या वेळेस मी ह्यांचा गुणाकार करीन किती रे? 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले ते थांबा 5 गुणिले 13 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7 किती उत्तर येईल रे? उत्तर किती येईल? पर्याय क्रमांक 40,960. जो कुठे आहे रे? मला वाटतं पहिल्या येत आहेत. 950 की 60 आहे सर? 50 आहे, बरोबर आहे. येस, ठीक आहे. चलो पुढे जाऊया. दोन संख्यांचा मसावी 8 आणि लसावी 144, एक संख्या 16. मसावी प संख्या गुणिले दु संख्या. लेक्चरमुळं थोडंसं हे झालेलं आहे, समजून घ्या. 8 गुणिले 144 बरोबर पहिली संख्या 16, दुसरी संख्या x. व्हॅल्यू काढायची xची. 8 आणि 144 तिथंच ठेवा. 16 जो गुणायला आहे तो कुठे घ्या? भागायला. 8 1 8 8 2 16, इथं 7 आणि इथं किती? 2. सो एक्सची व्हॅल्यू किती आली? सॉरी, दुसरी संख्या किती आली? 72. किती आली संख्या? 72. सेम गणित आहे. मसावी लसावी 432 सर पाणी घ्या जरा. 72 इज इक्वल टू 216 गुणिले एक्स. व्हॅल्यू काढायची एक्सची. 432 गुणिले 72 अपॉन 216. हा गुणाकार करायचा नाही, हा निघून जात असतो आपला गुणाकार, बरोबर आहे. तर नऊचा पाडा बोलू आपण. 9 8 9 8 72, 9 2 18, 9 चौक 36, 8 1 8 8 3 24, 3 1 3 3 1 3, 3 चौक 12, 3 चौक 12. किती आहे आन्सर? 144. ओके, चला पुढे. ह्याला जास्त वेळ लावू नका. जर दोन संख्यांचा गुणाकार 2160, हा प्रश्न किती वेळा आहे ना, तुम्ही जाऊन बघा. अनेक वेळा प्रश्न विचारला आहे. काय? पहिली संख्या इंटू दुसरी संख्या. आता तुम्हाला संख्या नाही दिल्या, डायरेक्ट गुणाकार करून दिल्या, बरोबर. मसावी इंटू काय? लसावी. काय गुणाकार आहे सर? 2160 बरोबर. मसावी किती आहे सर? 12. लसावी काय शोधायचं आहे? एक तिकडंच ठेव. 2160ला कशाने गुणशील रे? 12नी, सॉरी 12नी गुणशील, बरोबर. 12 1 12, 12 8 96, 180. आन्सर कुठं आलं तुझं? पर्याय क्रमांक 3 मध्ये. चल पुढे. जर दोन संख्यांचा लसावी 315, मसावी 21, एक संख्या 63, 21 3 63, 3 1 3 3 5 15, 105 उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. एक संख्या 4 ने वाढवल्यास. एकदम भारी प्रश्न आहे हा, मुद्दाम आपण तुम्हाला घेतलेला आहे. एक संख्या 4 ने वाढवल्यास 4 12 34 51 या संख्यांचा ती लसावी बनते. तर ती संख्या कोणती? मग मला पहिल्यांदा ह्यांचा लसावी तर काढायला लागेल, बरोबर आहे. चलो, 4 नंतर तुमचा 12 नंतर 34 नंतर किती सर? 51. ओके, चला या. चला, मी 4 दिसले म्हणून 4 1 4 4 1 12 असा आगाऊपणा करायचा नाही. बघा आता, 2 2 4, 2 संग 12, 7 2 34 आणि 51 ॲज इट इज तसेच. गोल नाही करू शकत आहेस तू. पुढे जाऊया आता आपण. 3 घेऊया. 2च्या पाड्यात 2 तसेच ठेव. 3 2 6, 7 तसेच राहिले. किती त्रिक 51, 17 त्रिक 51. ठीक आहे. आता बघा, ह्या सगळ्या कोण आल्या आपल्या? ठीक आहे, आपण 17 एकदा घेऊन टाकू. 17 2 2 1 1 आल्या. अजून एकदा 2 घेऊन टाकू. 2 1 1 1 1. चला, डन झालं काम. आता गंमत बघूया. 2 त्रिक 6, 6 2 12, 12 गुणिले 17, 17 1 17, 17 34, हातचाले 3, 17 1 17 आणि 3, 17 आणि 3 किती सर? 204. कुठे उत्तर? 204. 204. ओ सर, उत्तरच नाही सर, उत्तरच नाही 204. त्यांनी काय दिलंय सांग? एक संख्या 4 ने वाढवल्यास, अमुक संख्या होती ती कितीने वाढवली? 4 ने वाढवली, तर त्यांची लसावी बनते. मग ती संख्या किती असेल? 204 नसेल. ती संख्या किती असेल? 200 असेल. संख्या किती असेल? 200 असेल. तू शोधशील 204 लसावी मिळतोय.